कूलरचा करंट लागूपर्यंत काका पप्पी कशाला घ्यायची रे बायकोला घरी आपण सांगतो तसं नाही झालं. काकाच्या शेतून गेली रेल्वे. काकाला वाटलं सरकार पैसा देणार नाही. काकाला लागला झटका म्हणून काका अशी झाली. हो की नाही का? बरोबर आहे की नाही? थांबा रे. अरे तुम्ही काय बोल रे. बोला काका. देखो कधी देऊ कधी? अरे देऊ कधी नाही रे भागवते आव काका मी रस्ता गाळ गेले रस्ता बिगनेर गावना आलो त्याच्या घरी गरमी लागली उन्हाळा गरमी लागली जुना कूलर काढला पाणी टाकलो तुला काय समजलं? काका नाही का गाऊन घालून बायपासनं फिरायले होते माहिती का? आणि काकाला लोकांना असं गाऊन घालून पाहिलं आणि लोकांना करंट लागला. लय बॅरा करंट लागला. बरोबर आहे काका बरोबर. काय बरोबर आहे? काय समजेल तुला? समजलं का नाही? ते कानाला ऐकायला चांगलं वाटलं काका. काका मस्त बोलले. अरे काका तसं नाही म्हणाले. काका म्हणाले राजस्थान आलो बिकानेरून तिकडून आल्या इकडे गरमी खूप होऊ लागली म्हणून कूलर काढलं व कूलर मध्ये पाणी टाकायले. ते पाणी टाकता टाकता काकाला करंट लागला. करंट लागला. एवढाच किरबे हा त्या कूलरच्या टप्पात जीभ घालायची ना. बोलणं तरी सुधारला असतं ना. म्हणजे बरोबर आहे की नाही? सगळे बघू सिमेंट वरून स्पीडच्या मोटरच्या पाण्यानं तोंड पाणी एवढ्या गदळ बोलत असते का? किती गदळ बोलायले आणि तू म्हणतो चाल काकाला पाहायला किती खराब बोलायली पाय बरी. अरे तुझ बोला ना बे. सुरुवात तोच केली ना. काही बोललं ना. चल जाऊ दे. काय झालं गतिमान काका? कूलरचा करंट लागला म्हणते तुम्हाला? नाही काका नाही का काकाच्या कामवालीला का माणसासोबत पाहिले म्हणून काकाला लकवा लागला. मी काय ऐकलं काकाला कूलरचा करंट लागला? माहित आहे ते विचारतं काला बे. काय झालं गतिमान काय झालं गतिमान काका? पहिले त्या माणसाने दिमाग खराब केला. डबल येत नाही त्याला पाहायला.